ओम नमो भगवते वासुदेवाय। प्रभू प्रिय सज्जन हो, 5व्या अध्यायाच्या आरंभी अर्जुनांनी भगवंतास कर्मसन्यास म्हणजे सांख्ययोग व कर्मयोग यापैकी कोणते साधन निश्चितपणे कल्याणकारक आहे हे सांगण्यासाठी प्रार्थना केली। तेव्हा भगवंतांनी दोन्ही मार्ग कल्याणकारक सांगितले व दोहोंची फळप्राप्ती समान आहे, तरीही करण्यास सुगम असल्याने कर्मसन्यासापेक्षा कर्मयोगाची श्रेष्ठता सिद्ध केली। नंतर त्या दोन्ही मार्गाचे स्वरूप, त्यांचा विधी व त्यांच्या फळाविषयी व्यवस्थित समजाविले। याशिवाय त्या दोहोंकरिता अत्यंत उपयुक्त व मुख्य उपाय समजून थोडक्यात ध्यान योगाचेही वर्णन केले। परंतु त्या दोहोंपैकी कोणते साधन करावे हे अर्जुनाला स्पष्टपणे न समजल्याने ध्यान योगाचे सविस्तर वर्णन होऊ शकले नव्हते। म्हणून ध्यान योगाचे सविस्तर वर्णन करण्यासाठी 6वा अध्याय आरंभ करतात। प्रथम भक्तियुक्त कर्मयोगात प्रवृत्त करण्यासाठी भगवान श्रीकृष्ण कर्मयोगाची प्रशंसा करतात। ओम श्री परमात्मने नमः। हरि ओम हरि ओम। ओम श्री परमात्मने नमः। श्री भगवान उवाच। जे अविरत कर्म करती सोडून फलासक्ती, तयासच संन्यासी म्हणती बा अर्जुना। योग आणि संन्यास अभिन्न हे सार अर्जुना जान, न त्यागता इच्छा आणि मन योगी जाहला कोण। निष्काम कर्म करून निरसते इच्छा आणि मन, निरसता इच्छा आणि मन योग प्राप्ती आपोआप। कर्मी निष्काम होता ठेवून इंद्रियाशी अनासक्तता, सर्व संकल्पते त्यागता योग प्राप्ती होते। अधोगती ती टाळणे, आपणच आपला उद्धार करणे, निष्काम कर्म करणे तोच मार्ग अर्जुना। अनुभवता अंतरी आत्मतत्व, मग आपुले आपल्याशी सख्यत्व, न अनुभवता ते आत्मतत्व आपुले शत्रुत्व आपल्याशी। मन इंद्रिय होता स्वाधीन, सापडते आत्मतत्वाची खून, मन द्वंद्वे जाता निरसून परम शांती लाभते। जयाने जिंकली इंद्रिय आणि मन, तया हो तसे आत्मज्ञान, तया दगड आणि सोने समान तो योगी अर्जुना। निर्विकल्प होता मन, आसक्ती द्वेष जाती निरसून, साधू आणि पापजन सर्व समान त्या ठाई। आत्मतत्वी असे स्थित योगी बघतो सतत, आवडे तयासी एकांत अखंडित। शुद्ध ठिकाण निवडून घालून स्थिर ते आसन, गवती पसरवून मृगजिन तो ध्यान करी। एकाग्र करून मन इंद्रियाशी समत्व ठेवून स्थिर होता ते आसन शुद्धी घडे अर्जुना। मान पाठ ताट ठेवून स्थिर करून आसन, आलंबनी एकाग्रता साधून हो ध्यानी अर्जुना। अंतरी होऊनी शांत ब्रह्मचर्याचे घेऊन व्रत,
मन ठेवता समतेत ब्रह्म प्रकटे अर्जुना. निर्विकल्प करुण मन नामरूपास ओलांडून मदसी एकत्व अनुभवून निर्वाण घडे अर्जुना. सर्व अतिरेक टाळून सम्यक भोजन नि जागरण मनी निर्विकल्प होऊन करतप अर्जुना. सम्यक आहार विहार करता कर्मी निष्कामता येता स्वप्न सुषुप्तीत जागता संपे दुःख अर्जुना. ऐसे सरळ जयाचे चित्त लीन सदा समतेत जो निष्काम सर्व कर्मात तो ब्रह्ममय होतो. निर्वाती स्थिर जशी ज्योत तैसे स्थिर योग्याचे चित्त प्रवेशता मग समाधीत प्रकटते ज्ञान अर्जुना. ओलांडे जो स्वप्न सुषुप्तीस मग तो पात्र आत्मज्ञानास एकत्वे अनुभवता आत्मतत्वास ज्ञान होई अर्जुना. मन बुद्धी पलीकडील ते तत्व होता जेदवा प्राप्त मग मन राहे सदा अविचलित सदा सर्वदा अर्जुना. संपता मनातील लाभहानी न उरे कोणतीच मागणी कोणत्याही दुःखाची उभारणी नच घडे तेथे. आसक्ती द्वेष सांडून मन दुःख रहित होणं तेच योग प्राप्तीचे लक्षण जाण तू अर्जुना. फल इच्छा त्यागणे मन अनासक्त होणे मनी समत्व ठेवणे ते सार अर्जुना. ऐशी बुद्धीस उपरती होऊन संकल्प विकल्प त्यागून मनी अवधान ठेवून तो निर्विकल्प राहतो. बहिर्मुखता मनाचा गुण भटकता ते चंचल मन मग पुन्हा अवधान ठेवून मनी सावधान होतो. शांत होता ते मन स्वप्न सुषुप्तीस ओलांडून प्रकटता आत्मज्ञान ब्रह्मप्राप्ती होते. ऐशी ब्रह्ममयता अनुभवता अज्ञान ते संपता अहंभाव तो विरता अर्जुना दुःख संपते. सर्व भूते राहती माझ्यात मी राहतो सर्व भूतात ऐसे एक रूप होता चैतन्यात पृथक भाव संपतो. स्वतःत सर्वांना पाहता सर्वात स्वतःस अनुभवता ऐसे विश्वासी एक रूप होता योगी अमर होतो. मजसी एकत्व पावून विश्वासी एकत्व अनुभवून पृथक अहंभाव निरसून तो योगी मीच होतो. समत्व बुद्धी प्रकटता मन निष्काम होता विश्वासी एकरूपता अनुभवता योग प्राप्ती होते. अर्जुन उवाच मार्ग तू कथिला योगाचा जो मन समत्व भावनेचा नशे तो माझ्या योग्यतेचा स्वभाव चंचल माझा. भगवंता अति चंचल हे मन घातकी नि बलवान त्या मनाश वश करण दुष्कर वाऱ्याहून. श्री भगवान वाच निसंशय कठीण ही मन चंचलता मनी सकामता सता मनी निष्कामता येता मन स्थिर होते. मन सकाम असता मनी प्रकटते अस्थिरता मन अस्थिर असता योग प्राप्ती कुठली. अर्जुन वाच जो मनाकारणे भ्रमला निष्काम कर्मयोग सोडला जो न प्राप्त होतसे योगाला त्याचे काय होते. भ्रमून जो सकाम होतो जया लोक परलोक दुरावतो काय तो नष्ट होतो कामना कारणे. या संशयाचे करण्या निरसन नशे योग्य तुझा तुझविन करावे संशय निरसन
भगवंता आता। श्री भगवान उवाच जरी न तया योग प्राप्त होतो तरी नच तो दुर्गतीस जातो। जो कुशल कर्म करतो तया सद्गती निश्चित। जो कुशल कर्म करतो तो स्वर्ग लोक भोगतो। पुण्य सरता योग भ्रष्टतो श्रीमंत पुण्यवंता घरी जन्मतो। वा चुकवून श्रीमंतीची वारी जन्म घेतो आत्मज्ञानाच्या घरी। ऐसा जन्म आत्मज्ञानाच्या घरी अति दुर्लभ अर्जुना। तेथे तया लाभ होतो समत्व योगाचा जो परिणाम पूर्व सुकृताचा। ऐसा लाभ होता समत्व बुद्धीचा अर्जुना योग घडतो। तेने पूर्वाभ्यासा कारणे समत्व बुद्धीचे साधने। मग ब्रह्ममय ते होणे समत्व साधता। निष्काम होता मती पूर्व संस्कार ते संपत्ती। मग अनेक जन्मा अंती प्राप्त होतसे परमगती। योगी श्रेष्ठ तपस्व्याहून निपुस्तकी त्या ज्ञानाहून। निष्कामता श्रेष्ठ सकामतेहून हो निष्काम अर्जुना। पावता मजसी एकरूपता एकत्व मज ठाई जाणता। अनुभवे जो विश्व एकात्मता तो योगी अर्जुना। ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीता सुपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे आत्मसंयम योगो नाम षष्ठोऽध्यायः। गोपाल कृष्ण भगवान की जय।